नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या आहे प्लॅटफॉर्मवरती. विद्यार्थ्यांनो, द्रव्य नंबर 9 नाव आहे त्याचं भारंगी. भारंगी द्रव्य आपल्याला आज बघायचे. पहिले तर बघा, त्याचं लॅटिन नेम आहे क्लिरोडॅन्ड्रम सेरेटम. काय नाव आहे त्याचं? क्लिरोडॅन्ड्रम सेरेटम. फॅमिली काय त्याची? फर्बिनेशी. पहिले विद्यार्थी मित्रांनो, कोणतेही तुम्ही जेव्हा द्रव्य करणार आहात त्यावेळेस तुम्ही पहिलेच एका साईडला त्याचे लॅटिन नेम, एका साईडला त्याची फॅमिली, याची लिस्ट एक बनवा आणि ती पूर्ण लर्न तोंडपाठ करून टाका. त्यानंतर मग तुम्ही पूर्ण एक एक द्रव्य घ्या, त्याच्यामध्ये डिटेल करा. गण बघा त्याचा पिपल्यादी गण. पिपल्यादी गण का म्हटलंय? कारण पिपल्ली प्रधान असणारे द्रव्य त्याच्यामध्ये येतात. पिपल्ली प्रधान असणारे म्हणजे कसं? पिपल्ली कसं आहे? दीपन, पाचन या गोष्टी करणारं द्रव्य आहे. म्हणजे अशा गणामध्ये, अशा महाकषायामध्ये येणारं एक हे द्रव्य आहे भारंगी. त्याला म्हटलंय पिपल्यादी गण. पर्याय: शुक्रमाता, कासगनी. ठीक आहे. शुक्रमाता म्हणजे काहीतरी शुक्राच्या रिलेटेड आहे, जे आपण आता मुख्य कर्मामध्ये बघणार आहोत. कासगनी म्हणजे ते कासहर आहे, कफाचं हे करतं, कफग्न आहे ते कासग्न आहे. ठीक आहे. स्वरूप बघा, स्वरूप आहे त्याचं क्षुप. क्षुप म्हणजे काय? एक छोटस झुडूप ज्याची एकदम हाईट छोटीशी असते आणि ते झुडूप त्याला म्हटलं जातं क्षुप. त्याचे जे पान आहेत पर्ण खरखरीत आहेत, टोकदार आहेत. पुष्प आहेत निळ्या पांढऱ्या सुगंधी रंगाचे. फल आहेत ते कसे आहेत? गोल आहेत आणि लहान आहेत. कसे आहेत? गोल आहेत आणि लहान आहे. त्याचं फळ कसं आहे? गोल आहे आणि एकदम छोटस आहे. उपयुक्तांग: मूळ. आपण या भारंगी द्रव्याचं काय वापरतो? तर मूळ वापरतो. उत्पत्ती स्थान: पूर्व हिमालयात, नेपाळ, बंगाल, बिहार. कुठं भेटतंय आपल्याला? पूर्व हिमालयात दिसतं, नेपाळ, बंगाल, बिहार या ठिकाणी आपल्याला हे द्रव्य बघायला भेटतं. रसपंचक बघा, रसपंचक दिलेलं आहे, पण आपली ट्रिक आपण इथं वापरून नामकरण बघा. भंगो. भारंगी म्हटलं की भंगो. भंगो. रस, वीर्य, विपाक. रस काय याचा बघा. आता इथं अशी कंडिशन आली, हे अशी इथं आली बघा ग नावामध्ये. मी काय सांगितलं होतं? तिक्त कटू कशा आहे? तिक्त कटू कशा आहे? ठीक आहे. हे 3 रस आले. वीर्य काय? तर वीर्य सांगितलं होतं, याच्यामध्ये जोडाक्षर आहे का? नाहीये. नाहीये म्हणजे काय? उष्णवीर्य आहे. आणि लेटर्स कसे आहेत? सम आहेत, इव्हन आहेत. म्हणजे विपाक कसा? कटू विपाक. बरोबर आहे. आता बघा ना, हे सर्व तिक्त, कषाय, कटू, उष्ण, कटू हे सर्व गुण कसे वाटायलेत रे आपल्याला? कासग्न वाटायलेत. कास कफग्न आहेत सर्व गुणांनी. ते कसं आहे? कासग्नी. म्हणून इथं कासग्नी तिला पर्याय नाव दिलंय. ठीक आहे. त्यानंतर बघा दोषग्न. तर सर्व गुणांनी कसं आहे? कफग्न आहे आणि उष्ण गुण असल्यामुळे काय म्हटलं या ठिकाणी? थोडस वातग्न पण आहे. मुख्य कर्म तुम्हाला दिलेला आहे कफग्न, जे आपल्या उरस्थानामध्ये कफ साचतो, संचित होतो. त्याला शरीराच्या बाहेर काढण्यासाठी किंवा त्याला कमी करण्यासाठी जे द्रव्य आपण वापरू शकतो ते भारंगी म्हणून खूप छान द्रव्य आहे, ज्याचा रसवीर्य विपाक पूर्ण तिक्त कटू कषाय आणि त्यांचे गुण पण तसेच आहेत लघुवृक्ष. ठीक आहे. प्राणाचे अनुलोमन करतो म्हणून श्वास, कास, राजक्ष्मामध्ये वापर करावा याचा. बघा, श्वास, कास, राजक्ष्मा, टीबी यांच्या ठिकाणी आपण काय करायचं? याचा वापर केला तरी चालतोय. कुठल्या द्रव्याचा? भारंगी. अग्निकर्म बघा, श्वास कासर तेच परत तुमचा एकदा कफ कमी करतंय, हरण करतंय त्या गोष्टीचं, म्हणून त्याला अग्निकर्म आचार्य चरकांनी हेच सांगितलेलं आहे. मात्रा बघा, त्याचं चूर्णाची मात्रा सांगितलेली आहे, एक अर्धा ग्राम ते 1 ग्राम चूर्णाची मात्रा सांगितलेली आहे. आणि काढा असेल तर 10 to 20 ml सांगितलेला आहे आपल्याला. कल्प तुम्हाला या ठिकाणी सांगितलं भारंगी अवलेह. भारंगी अवलेह तुम्हाला कल्प या ठिकाणी सांगितलेला आहे. हे झालं आपलं पूर्णच्या पूर्ण भारंगी द्रव्य, ज्याच्यामध्ये आपल्याला सगळ्यात इम्पॉर्टंट रसपंचक आहे आणि त्याची भंगो ही ट्रिक आहे. त्यानंतर त्याची दोषग्नता काय सांगितली आपल्याला? कफग्न आहे ते द्रव्य. कसं आहे? कफग्न. अशा प्रकारे आपलं भारंगी हे द्रव्य झालं. भेटूया नेक्स्ट द्रव्यामध्ये. थँक्यू व्हेरी मच.